चावडी आमची व्यवस्थित झाली पाहिजे, तिचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. आदिपूरच्या उशाला 2 धरणं आहेत, एक धरणाच्या वरती धरण आहे. 2 धरणावरची दुसरं एक धरण आहे जांभळी धरण म्हणून केलं डॅम, त्या डॅमची टीएमची थोडीशी उंची वाढवली तर आमच्या गावाच्या ह्या लोकांना पाणी मिळण्याची शक्यता आहे. अपेक्षा हीच कुठलाही पक्ष येऊ पाण्याची आमची समस्या मिटवावी. सातारा जिल्हा लोकसभेचा आढावा घेत असताना वेगवेगळ्या गावातून आम्ही जात होतो. यावेळेस बऱ्याच ठिकाणी केंद्र शासनाच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, अनेक तिथं बॅनर लागले होते किंवा बोर्ड लागले होते. पण लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत या योजना पोहोचल्या आहेत का? या योजना नेमका त्यांच्या फायद्याच्या आहेत का? त्याचबरोबर गावात किती विकास झाला आहे? आजच्या लोकसभेच्या या संपूर्णपणे प्रचारामध्ये त्यांची काय मतं आहेत, त्यांना काय अपेक्षा आहे खासदारांकडून किंवा सरकारकडून, ते जाणून घेण्याकरता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील अभिपुरी गावात मी आलोय. आपण हा वरती आता एक बोर्ड पाहिलाच, इथे चावडी आहे. मुख्य म्हणजे गाव जेव्हा असतं त्या गावामध्ये, विशेष करून या संपूर्ण पट्ट्यामध्ये वाई तालुक्यामध्ये चावडी हा प्रकार जो असतो हा गावकरी तिथे एकत्र जमतात आणि सकाळ संध्याकाळ किंवा दुपारी जेव्हा केव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा मोठ्या संख्येनं त्या चावडीवर जमतात आणि तिथे त्यांच्या सुखदुःख शेअर करत असतात किंवा त्यांच्याकडे काय माहिती आहे गप्पा मारत असतात. हा एक चावडी एक ठिकाण असतं. हे मागे तुम्ही पाहिलं ताबीपुरी गावातलं ही चावडी आहे आणि त्या चावडीवर बरीच मंडळी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांच्या गावात विकासाची गंगा आली आहे का, त्यांच्या गावात किती विकास झालाय, त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत का, किंवा त्यांना आणखीन काय अपेक्षा आहेत, कुठल्या समस्या त्यांच्या आहेत, विविध ज्या बाबी आहेत त्या जाणून घेण्याकरता ही सर्व ग्रामस्थ मंडळी जी आहेत अभिपुरीची ती जमलेली आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. जवळपास हे गाव जे आहे त्याला वेगवेगळे महत्व आहेत आणि या सगळ्याच्या मध्ये आपण गावकऱ्यांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. दादा, आपलं गाव आणि गावामध्ये साधारणपणे विकास किती झालेला आहे किंवा जो झाला आहे तो समाधानकारक आहे का? गावामध्ये विकास 50% विकास झालेला आहे. रस्ते वगैरे, डांबरी रोड वगैरे झालेले आहेत. ग्रामपंचायत इमारत झालेली आहे. फक्त गावात आता आवश्यकता म्हणजे जी चावडी आहे ते चावडीचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि शेतरस्ते, हे शेतरस्त्यातला बऱ्याचशा अडचणी आहेत. त्यामुळं त्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध असा काहीतरी पर्याय निवडला पाहिजे आणि शेतरस्ते झाले म्हणजे गावात बरंचसं वाहतुकीच्या दृष्टीनं सोयी होणार आहे. चावडीचा तुम्ही विषय काढला, चावडीचं काय महत्व असतं गावामध्ये? चावडीचं असं महत्व आहे की सार्वजनिक कुठलाही कार्यक्रम असला म्हणजे पाडव्याचा लिंब वगैरे असला, शिमग्याचा कार्यक्रम असला, पुन्हा यात्रा असते, सप्ताह असतो, या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व या चावडीच्या पटांगणामध्ये आणि चावडीमध्ये घेतल्या जातात. त्यामुळे चावडी सुव्यवस्थित असली तरच ते जरा कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकतात. त्यामुळे हे चावडी आमची जरा व्यवस्थित झाली पाहिजे, तिचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. आम्ही गावात जेव्हा आलो, बऱ्याच गावात फिरलो होते, तेव्हा अशा इथं शेतकऱ्यांसाठी PM कुसुम योजना असेल, पाणीपट्टी नियमित, शुद्ध पाणी सुरळीत, गाव वाडी वस्ती तिथे शुद्ध पाण्याची शाश्वती, हे खरंच झालंय? आहे, झालेलं आहे काही प्रमाणात. आता आम्हाला शासनाने एक जल जीवनमधून काय पैसे टाकलेले आहेत, ते काम आमचं आता चालू आहे. विहीर काढलेले, पाईपलाईनचं काम आता चालू होतंय. त्यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याची समस्या बहुतेक मिटेल आता. आणि आमच्या शेतीच्या पाण्याची समस्या मुख्यत्वे आपण जर पाहिलं तर या भागामध्ये थोडी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपल्या काही गावं जिथली यांची परिस्थिती अशी की धरण उशाला आणि कोरड घशाला आहे. तर कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या आणि त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने मात केली जाते. काही वर्षात प्रश्न सुटतो, काही वर्षांचा नंतर पुन्हा येतो. आमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहेच ना, कारण पावसावर सगळं अवलंबून. त्यामुळं शेतीच्या पाण्याचा विषय, धरण जवळ असून सुद्धा आमचा काही फायदा नाही, पाणी जमिनीला नाही. आताही शासनानं पिण्याच्या पाण्यापुरती योजना केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांनी आपले खाजगी स्कीमा करून त्यांची सोय केलेली आहे. पण एकंदरीत धरण किती जवळ आहे? धरण इथून अर्धा किलोमीटर धरण आहे, म्हणजे साधारणपणे 500 मीटर ते 600 मीटर. 600 मीटर धरण आणि दुसरं आबिपूरच्या उशाला 2 धरण आहेत. एक धरणाच्या वरती धरण आहे, बलकवडी धरण आहे आणि त्या बलकवडीचा काही साठा जर ह्या भागातून समजा आबेपुरी किंवा आबेपुरीच्या पश्चिम भागाला जे काही गावं राहिलेत, परकंदी असेल, भोपळे असेल, ह्या भागाचा तो शेतीला पाणी पुरवठा मिळाला ग्रॅव्हिटीनं, तर बहुतेक ह्या भागातल्या 10 ते 15 गावांना. पण ही मागणी तुमची आजचीच आहे का याआधी तुमच्या पिढीच्या आधीची मागणी? नाही, बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे ही. आणि त्याच्यावरती आंदोलन सुद्धा वाईमध्ये झालं.
त्या आंदोलना म्हणावा असा प्रतिसादही कुठल्या राजकीय नेत्यांनी दिला नाही, पण ते होणं गरजेचं आहे. ते झालं तर कमीत कमी 15 ते 20 गावांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा दोन्ही प्रश्न खरंच मार्गी लागतील. आम्ही अपेक्षा करतो कुठलंही येणारं सरकार त्या सरकारमार्फत आमचं हे एक महत्त्वाचं काम व्हावं आणि आमची हीच अपेक्षा असेल की सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली. दादा, गाडी आपण चालवतो रस्त्यावरून, गावात आलो की कच्चे रस्ते असतात किंवा रस्ते असले ते नीट नसतात. तशी परिस्थिती या गावांमध्ये तशी आम्हाला तर दिसली नाही. तुम्ही देखील मगाशी बघितलं गाडीतून आलात, काय तुम्हाला वाटतं समस्या की रोड रस्ते जे आहेत ते आहेत का आणखीन चांगले होणं गरजेचं आहे? नाही, ह्या सरकारनं रस्त्याची कामं चांगली केलेली आहेत, पण अजून सुधारण्याला वाव आहे. पण जर बेसिक जर गरज म्हटलं, आपली गावची मूलभूत गरज म्हटलं, तर आपल्याला पिण्याच्या पाण्याची खूप गरज आहे, ते होणं गरजेचं. आणि तसं आता गुरुजींनी सांगितलं की शेतासाठी रस्ते वगैरे ते झालं तर इनफ होऊ शकतं. नक्कीच. आणखीन काय वाटतं, गावात काय समस्या आहेत का सर्व मिळतंय? शेतीच्या पाण्यासाठी आम्हाला जे 2 धरणावरती जे दुसरं एक धरण आहे, जांभळी धरण म्हणून डॅम, त्या डॅमची टीएमची थोडीशी उंची वाढवली तर आमच्या गावाच्या ह्या लोकांना पाणी मिळण्याची शक्यता आहे त्या धरणातून. तर ते पाण्याची आम्हाला व्यवस्था व्हावी. नक्कीच. शेतीसाठी आणि विशेष करून पाण्याचा प्रश्न या गावांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतो, पण वेगवेगळे आणखीन मुद्दे आहेत. दादा, काय आहे आपल्या अपेक्षा? एक मतदार म्हणून लोकसभा निवडणुका सुरू आहेत, प्रचार सुरू आहे, अनेक जण प्रचारला येत असतील. आपली मतदार म्हणून आपल्या गावाकरता काय अपेक्षा आहे? अपेक्षा हीच, कुठलाही पक्ष येऊ, पाण्याची आमची समस्या मिटवावी, बस एवढीच अपेक्षा आहे माफक. गावात आता मुख्य समस्या तीच राहिली, इतर समस्या आहेत. छोट्या गावचे रस्ते आहेत, म्हणजे शेतात जाणारे रस्ते आहेत, ते रस्ते पाझर तलाव आहेत. पाझर तलावाची एक समस्या आहे, ती एक झाली पाहिजे. तुम्ही काय सांगाल? काय तसं गावच्या आपलं भौगोलिकदृष्ट्या गाव आपलं कसं आहे, चढ उतारावर आहे ना, त्यामुळं सांडपाण्याची व्यवस्था नाही, रस्ते अरुंद आहेत. म्हणजे गावाची अंतर्गत रस्ते आहेत ना, ते खूप काय ठिकाणी आता आपल्या वरती गाडी सुद्धा जात नाही. अतिक्रमण हे गावात बहुतेक गावात बरीच अतिक्रमण झालं, त्यामुळे आंतर रस्ते आहेत ना, तेथपर्यंत पोहोचत नाहीत लोक. नक्कीच. दादा, काय सांगाल तुम्ही? आता काय हे सांगेल तेच सांगायचं त्यांनी, बाकीचं काय बोलायचं. तुम्ही गावात असता, गावातल्या बरेचशी तरुण आम्ही असे बघतो की तरुण जे आहेत ते सगळे बाहेर कामाला जातात, मुंबईला कामाला जातात, आणि वृद्ध मंडळी सगळी गावात राहतात आणि त्यांना नोकऱ्याच नाहीत. आज करतात आपली कामं, माताडीची ह्याची कुठली बी कामं, ड्रायव्हरची यांची, एवढी शाळा शिकून मग काय फायदा आहे? एक सरकारनं आणणारे आता येणाऱ्या मुलांची काळजी घ्यावी, शिकलेली मुलं भरपूर आहेत, नोकऱ्या नाहीत, आणि मागाशी वर्गांची लागत पोरं, आपल्या मराठ्यांची पोरं का लागत नाहीत? एवढी पण मग गावात शेती आहे, हो, शेतीला पाणी नाही, पाण्यापासून वंचित. आता बसले टाळ्या वाजवत, पाऊस पडला तर नाही पडलं तर गेलं पीक. काय करणार माणसं? वर मेघराजाची वाट बघणार, आणखी काय समस्या सांगणार आम्ही मग? तुम्ही काय सांगाल? आणि एक ती आपली एक स्मशानभूमी, तिथे नीट काम नाही केलेलं सरकारने. कोणी येणार आपलं काहीतरी त्याच्यात लावतो, बाकीच्या गावांना कसं झालं स्मशानभूमी, तिथे व्यवस्था नाही, जागा मस्त गावानं रोड दिलाय, करून सगळं दिले, येतो पोडार येतो, करतो जातो निघून, प्रत्येक पोडाच्यात नारळ फटत जातात निघून, उद्घाटन करून नुसतं आश्वासन देऊन. तुम्ही काय सांगाल? कुठली समस्या तुम्हाला? काय नाही, गावाला आता मला म्हणता एवढ्या निवडणुका होतात ना, निवडणुकानुसार नावाला होतात. आब्यापूर गावात म्हणजे एकाच सुद्धा घुसखोर आलेलं नाही. 30-35 वर्ष आधी हीच बॉम्ब चालली गावात. निवडून देतात आणि घरकुल देतात म्हणतात. घरकुल काय कोण देत नाही, गोरगरीब अशीच मारतात. एवढंच आमचं म्हणणं आहे. आता बऱ्याचशा वेळी आम्ही आता इथे मगाशी बोर्डून वाचला की महिन्याला धान्य येतं, काही आरोग्याच्या व्यवस्था येतात, सुविधा येतात, योजना येतात, त्या आल्यात का सर्व? आल्यात. काय काय आलंय? धान्यच की मोफत धान्य. आणखीन कुठल्या? गहू तांदूळ. अजून कुठल्या योजना आल्यात? आता काय हे आता ही बसवल्यात, कॅमेरे बसवल्यात गावात, काय अडचण येऊ नयेत म्हणून. बाकीचं काय अजून काय? आनंद शिदे वगैरे ते येतात, रेग्युलर येतात का? येतात, पण काही लोकांचं असं ते घेतात, त्यांना असं वाटतं की आम्हाला हे आनंद शिदे वगैरे देण्यापेक्षा आमच्या शेतीच्या मालाला भाव द्यावा. हे बिना कष्टाचं आम्हाला आवडत नाही, खाताना जरा लाज वाटती. पण ते आमच्या शेतातल्या सोयाबीनला दर नाही, ऊसाला दर नाही, ऊसाचं पेमेंट मिळत नाहीत, आणि आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. शाळेमध्ये ऍडमिशनच्या वेळेला अमुक टक्के. तो मुद्दा मी येणार, त्या मुद्दा, तो एक प्रखर मुद्दा आहे, पश्चिम महाराष्ट्रातला मोठा मुद्दा आहे. दादा, तुम्ही किती, तुमचं वय काय? वय माझं 69.
किती वर्ष गावात आहे तुम्ही? गावात 40 वर्ष झाली. 40 वर्षातली परिस्थिती आपण काय वेगळी पाहिलीत? परिस्थिती थोडीशी आता सुधारणा झालेली आहे, बाकी काही एवढी जास्त परिस्थिती सुधारलेली नाही आहे. अशीच आपलं चालत राहिले. पिण्याचे पाण्याची ह्याची त्याची त्या समस्या आहेतच, सगळ्या शेतीच्या समस्या आहेत. पण आता मी मुख्य मुद्द्यावरती येतो की बऱ्याच लोकांची इथे म्हणणं असं होतं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे आरक्षणाचा मुद्दा जो आहे, मराठा आरक्षण, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा मानला जातोय आणि तोच मुद्दा या निवडणुकीत देखील चर्चेला आहे आणि तो त्या मुद्द्यावरून देखील बऱ्याच प्रमाणात मतदान होऊ शकतं अशी देखील शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये भरपूर आंदोलनं झाली. मी या सगळ्यांकडून त्यांच्या एकेका वाक्यात त्यांची म्हणणं जाणून घेणार आहेत की मराठा आरक्षण आणि या निवडणुकीचा ते मतदार म्हणून कशा पद्धतीने एक सांगड घालतात किंवा कसं पाहतात. तुम्ही काय सांगाल की मतदार म्हणून आरक्षण आणि निवडणूक? नाही, आरक्षण तर हवंच, कारण मराठी मुलांना आता कुठेही गेला तरी समजा आता एखाद्या ओबीसीचा मुलगा असेल तर त्याला 40% ॲडमिशन मिळते आणि आमच्या 80% ॲडमिशन मिळत नाही. कारण अशी परिस्थिती जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात व्हायला लागली तर मराठी मुलांनी जायचं कुठं? आज शेतीची आमची अशी बिकट अवस्था असते की मेघराजा पडला तर शेती पिकते आणि नोकरी करायचं म्हटलं तर आम्हाला शिक्षण पुरं करता येत नाही. तर त्यासाठी आम्हाला कमीत कमी शिक्षणात तरी आरक्षण हे गरजेचंच आहे. पण एक मुद्दा आहे की मराठा समाजाला विशेष करून जागा भरपूर होत्या सुरुवातीपासून आधी, मग आता शेती भरपूर होती, मग आता शेती उरलेली नाही. आता काय झालेलं आहे, आता हे कुटुंब नियोजनाचं सर्वेक्षण इंदिरा गांधीच्या काळापासून झालं नाही, पण त्यापूर्वी आम्हाला 5-5, 6-6 चुलते होती. आमची होती 10 एकर जमीन. 6 चुलते असल्यामुळं त्या 10 एकर जमीनचं 1.25 एकर वाटून आली. आता आम्ही 4 भाऊ आहे, आम्हाला आता अर्धा एकर आली. असे कमी कमी होत आता आमच्या मुलांना गुंठ्यात जमीन येणार. बरं, ह्याच्या या समस्यांमुळेच गावात फक्त वृद्ध माणसं उरलीत. हां, गावात फक्त वृद्धच लोक राहिलेले आहेत, जे बाहेर जातात नोकरीसाठी बाहेर जाणार ना. म्हणजे मुलं जी आहेत गावातली शिकतात आणि गावाच्या बाहेर जातात. नाही, आता गावात काय शेतीचं तर काय हे नाही ना, त्यामुळे बाहेरच नोकरीसाठी कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय किंवा नोकरी करत राहा. तुम्ही काय सांगाल, मराठा आरक्षण आणि निवडणूक? मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे. मराठा आरक्षण नाही मिळालं तर मराठी लोकांची किंवा मुलांची, आज जे शिकलेले लोक आहेत ते असेच कामधंद छोटे छोटे करतायत मुंबईला जाऊन. गावची तर परिस्थिती बिकट आहे. एकतर पाऊस पडला तरच शेती होते, पाण्याची बिकट अवस्था आहे इकडे. म्हणजे आरक्षणामुळे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये तुम्हाला मुलांना नोकरी मिळतील असा एक मुद्दा आहे. या गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावातील बहुतांश अनेक घरांमधील मुलं जी आहेत किंवा अनेक पिढ्या ज्या आहेत त्या आर्मीमध्ये होत्या. त्यांनी देशसेवेसाठी त्यांचे बलिदान दिलेले आहे. त्याच पद्धतीनं आणखीन बरीच अशी मुलं आहेत की जी देशसेवा करतायत. दादा, आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या गावातली बरीच मुलं जी आहेत ती आर्मीमध्ये आहेत किंवा स्वातंत्र्य जे आहे म्हणजे आपलं या सेनेमध्ये कामाला आहेत. बरीच मुलं म्हणजे 5-25 मुलं सेनेमध्ये आहेतच भरती. ते देशाची सेवा करण्यासाठीच बलिदान देतात ना आपले. पण त्यांचे कुटुंबियांना इथं अभिमान वाटतो गावातला, गावाचा अभिमान वाटतो की आम्हाला त्याचा अभिमान, गावाचा अभिमानच आहे आमच्या. पण आम्हाला काय एक हॉस्पिटलची व्यवस्था गरजेची आहे, दवाखान्याची. कारण काय अटॅक आला काय तर हॉस्पिटलच्या मुद्द्यावर येतो. अभिमान वाटतो की आपला भाऊ किंवा आपल्या घरची लोक जी आहेत ती आर्मीमध्ये आहेत किंवा सैन्यामध्ये आहेत आणि गावाचं नाव कुठे रोशन करतायत. अभिमान तर वाटतोच ना कधी बी. म्हणजे मलाच काय, पण प्रत्येकाला हा अभिमान आहेच की आपला भाऊ, आपला मुलगा किंवा आपला म्हणजे गावातला कोण देशसेवा करायला देशसेवा करतो या, तर त्याचा अभिमान हा वाटणारच ना आपल्याला. बरं, मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा विविध समस्या असतील, मुलांना नोकऱ्या नाहीये, शिक्षण झालेले आहेत, पण बऱ्याचशा मुलांनी आता या सगळ्याला एक पर्यायी मार्ग म्हणून आधी तर जायचेच, पण आता जास्त करून मिलिटरी भरतीला मुलं भरपूर उतरतात आणि जातात आणखी मिलिटरीमध्ये याच्यामध्ये कुठेही लागेल तिकडे. पण आरक्षणमुळे मोठा प्रश्न आहे ना आपल्या लोकांना, मराठी लोकांना आरक्षण असल्यामुळं नोकरी लागू शकत नाही. किती पैसे भरा, हे करा, ते पैसे भरले तरी होऊ शकत नाही आणि कुठलाही ह्या सगळ्या समस्या आहेत मुलांना. गावामध्ये ज्या पद्धतीनं सरकारी योजनांचे बोर्ड लागलेले आहेत तेव्हा आम्ही येताना बऱ्याच गावांमध्ये बघितलं की इथं कमानी ज्या आहेत त्या गावातल्या काही इथल्या जे तरुण आहेत त्यांनी देशासाठी बलिदान दिलेले आहेत, त्यांच्या देखील शहीद झालेले आहेत, ते देखील त्यांच्या इथे बॅनर लागलेत. हॉस्पिटलचा मुद्दा तुम्ही म्हणत होता, काय मुद्दा आहे? नाही, इथं काय ग्रामीण भाग असल्यामुळं काय हॉस्पिटलचं काय सुविधा नाही, वाईशिवाय पर्याय नाही. कोणाची तब्येत बिघडली, सर्पदंश झाला, अटॅक आला तर बराच वेळ जातो, गाडी उपलब्ध नसते. पण आजच्या 21व्या शतकात देखील गावामध्ये ही समस्या मिळते.
आता समस्या तर ही आहेच की जर वाहन इथं असलं उपलब्ध असलं, माझीच वैयक्तिक माझं असं झालं, मला 6 वाजता अटॅक आला, पण आमच्या चुलत भावाची गाडी इथं होती, त्यामुळे मी लगेच दवाखान्यात जाऊन ते 40,000चं कसलं इंजेक्शन ते घेतलं, त्यामुळे मी आता व्यवस्थित आहे. पण वाहतुकीची सोयपेक्षा दवाखाना जरा जवळ असला तर सर्वसामान्य माणूस तिथं पोहोचू शकेल. नक्कीच. मामा, आरोग्याची समस्या आरोग्य सेवा व्यवस्थित आहे, बाकी काय नाही आरोग्याचा. यांचं तर म्हणणं आहे की सगळ्या गोष्टीला व्हायला जावं लागतं. मग ते आहे की डॉक्टर आम्ही सरकारी जागा देतो, दवाखान्यात ती सगळं उपलब्ध देतो, त्यांना ती पास नाही जागा, मोफत जागा देतो 2-4 गुंठे तिकडे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र पण कुठे दिसलं नाही. नाही आरोग्य केंद्र नाही तर मग सांगतो का, कधी मागणी केली? भरपूर वेळा मागणी झालेली आहे. मागणीला काही यश आलं नाही. मागणीला वेळ आलं नाही. जागा उपलब्ध नाही तिथं. त्यांना जेवढी जागा पाहिजे ना तेवढी जागा उपलब्ध नाही आपल्याकडे. त्यांना कमीत कमी 5-7 गुंठे तरी जागा पाहिजे. आपल्याकडे एवढ्या मोठ्या जागा म्हणजे अवेलेबल नाही ना. त्यामुळे इथल्या गावांची परिस्थिती बघितली, गावठाण हा बऱ्यापैकी ओढे आहेत किंवा नद्या तिथपर्यंत पोहोचलेत आणि तिथून नंतर पुढे डोंगर सुरू आहेत. जमिनीची संख्या फार कमी झाली, फार कमी आहे. जमिनींची संख्या फार कमी आहे. त्याच्यामुळे काय समस्या होत होतात? तेच की समस्या हेच होती की जमिनी कमी असल्यामुळे लोकांना बाहेर जावं लागते, मुलांना बाहेर जावं लागते, शिक्षण घेतलेल्या मुलांना. आणि एक तर मी परत आरक्षणच्याच मुद्द्यावर येतोय, आरक्षण नसल्यामुळं आम्हाला कुठं चांगल्या गव्हर्नमेंटच्या जॉबला कुठं मुलं लागू शकत नाहीत, शिकलेली पण त्यांना साध्या नोकऱ्या कराव्या लागत आहेत. एवढंच. हे सर्व गावकरी आहेत, आबेपुरीचे ग्रामस्थ आहेत. सर्वांनी 2 ते 3 महत्त्वाच्या समस्या मांडल्या आहेत आणि या समस्या ज्या आहेत त्या मुख्यत्वे ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच आहेत. मूलभूत सुविधा त्यांना ज्या पाहिजेत त्याच सुविधा आहेत. पाणी असेल, आरोग्य व्यवस्था असेल, दळणवळणाची व्यवस्था असेल, या मुद्द्यांवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि त्यांच्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. याचबरोबरीनं मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा देखील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्यामुळे या गावातून कशा रीतीनं मतदान होईल आणि कोणाला मतदान होईल हे 4 जूनला स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, आबेपुरी.